मी तुम्हाला म्हणाले होते, की आज मी तुमच्यासोबत नाही का एक सुंदर, एक दैवी अशी साक्ष आहे. खूप सुंदर आहे ही टेस्टिमनी ती शेअर करणार आहे. इनफॅक्ट मी काल तुमच्याशी ज्या विषयावर बोलले किंवा आज दुपारी माझी जी मीटिंग होती त्यामध्ये मी जो विषय घेतला, दिस टेस्टिमनी विल कव्हर बोथ द थिंग्स. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मला आज हे साक्ष सांगायचे. रोज मी दरवेळेस मी मेसेज नंतर टेस्टिमनी घेत असते. पण मी आज या साक्ष जी आहे किंवा ही एक लाईफ ट्रान्सफॉर्मिंग जी टेस्टिमनी आहे, ग्लोरियस साक्ष आहे, त्याद्वारे सुरू करणार आहे अँड देन पुढे आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सो प्लीज हे टेस्टिमनी ना पूर्ण लक्ष देऊन, ओके, मन केंद्रित करून ऐका, कारण खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगते, परमेश्वर माझ्यावर इतका अनुग्रहकारी आहे ना, की अशा मेन अँड वुमन ऑफ गॉड बद्दल परमेश्वर मला शिकवतो, त्यांचं जीवन मला स्टडी करायला मिळते, की ज्यांच्याबद्दल कोणाला माहित नाहीये किंवा फारशी प्रचलित नाहीयेत अशी ती लोक. ते बरेच वर्षापूर्वी होऊन गेले आहेत, परंतु त्या काळात त्यांनी काळ गाजवला आहे. त्यांनी स्वर्गाचं राज्य ह्या पृथ्वीवर आणलंय. त्यांच्याद्वारे अद्भुते परमेश्वराने केली आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो म्हणून ह्या गोष्टी घडतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो जर कोणाला रिवायवल किंवा संजीवन याबद्दल माहित असेल ना, तर खूप चांगली गोष्ट आहे. आपण प्रार्थना करताना म्हणतो की प्रभू संजीवन येऊ दे, हे होऊ दे, ते होऊ दे. आजकाल नाही का वेगवेगळ्या मीटिंग्स असतात, सभा असतात. त्या सभेचं शीर्षक काय असतं? संजीवन सभा. ओके, आरोग्य सभा, संजीवन सभा, या सगळ्या गोष्टी असं असं शीर्षक असतं या सभेचं. पण मला तुम्हाला सांगू द्यायचं, खरी संजीवन सभा जर तुम्ही पाहिली, सभा म्हणजे इट्स इट्स नॉट अन ऑर्गनाइज मीटिंग. संजीवन सभा जर आपण खरं पाहायचं ठरवलं ना, तर कोणीतरी अशी सभा आयोजित केली आणि लोक आले आहेत आणि 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवसाची सभा झाली आहे आणि त्याला आपण संजीवन सभा बोलतो, असं नाही. संजीवन किंवा रिवायवल याचा ना खूप डीप मिनिंग आहे. तुम्हाला माहितीये, जर तुम्ही आपला इतिहास जर स्टडी केला, तर तुम्हाला कळेल की 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये असे मेन अँड वुमन ऑफ गॉड होऊन गेले, की ज्यांनी केवळ आणि केवळ परमेश्वराची उपस्थिती पाहिजे. बायबलमध्ये जे आम्ही परमेश्वराविषयी, पित्याविषयी, येशूविषयी ऐकतो, त्या गोष्टी आम्हाला होताना पाहायचे. असे काही नाही का खूप मोठमोठे देवाचे दास दासी होऊन गेलेत, की जे वचन वाचायचे, जिथे प्रभू येशू म्हणालाय की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी करतो ती कृत्यही करेल, इनफॅक्ट तो माझ्यापेक्षाही महान कृत्य करेल. आणि ते लोक नाही का, प्रभू आम्ही साधारण जीवन जगतोय, तू म्हणतो महान कृत्य करणार, मग ती कृत्य कोणती आहेत, ते कुठे आहेत, असं करून त्यांनी नाही का उपास प्रार्थनेमध्ये देवाचा शोध घेत, देवाच्या उपस्थितीमध्ये नाही का स्वतःला झोकून दिले, की त्यांनी सगळ्या गोष्टी नाकारल्या, स्वतःचा वधस्तंभ घेऊन चाललेत आणि इतके देवाच्या ते जवळ गेले, इतके स्वर्गाला घेऊन ते चाललेत, की परमेश्वराने त्या लोकांद्वारे अशी अद्भुते केली की जे आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे आज जर तुम्ही त्यांची पुस्तकं वाचाल, त्यावेळची ही न्यूज वाचाल, तर तुम्हाला वाटेल हे खरं आहे का खोटं आहे? असं होऊ शकतं का? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, वेल्श रिवायवल म्हणतात, जे अमेरिकेत येऊन गेलं, आणि असे बरेच संजीवन येऊन गेलेत. आता संजीवन ज्यावेळेस उतरतं तेव्हा काय होतं माहितीये, की काही लोक जे देवाच्या उपस्थितीसाठी तहानलेली भुकेली आहेत, ते स्वर्गाचं सामर्थ्य, स्वर्गाचा गौरव आणि परमेश्वराचं नाही का सर्व आशीर्वाद इतके प्रार्थनेने, इतके नाही का, ते पे द प्राइस. ओके, सी, सिंपल एक्झाम्पल हा. जर आज तुमच्यापैकी कोणी म्हटलं आणि म्हणणार की मला अमेरिकेच्या प्रेसिडेंटला, म्हणजे आता जे डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यांना जाऊन भेटायचंय, आणि तुम्ही मस्त नाही का फ्लाईटचं तिकीट बुक केलं, एअरप्लेनने तुम्ही गेलात, तिकडे उतरलात, आणि सगळ्यात पहिलं तर तुम्हाला असाच व्हिसा मिळणारच नाही अमेरिकेचा. काही कारण देऊन व्हिसा जरी मिळेल, तुम्ही म्हणाल नाही मला डोनाल्ड ट्रम्पला भेटायचंय म्हणून आलो, तुम्हाला तिकडेच रिजेक्ट करतील, परत तुम्हाला इंडियात पाठवतील. ओके, पण काही कारणाने तुम्ही व्हिसा मिळवला, वेगळं काही कारण देऊन, आणि गेलात, आणि तुम्ही म्हणाल की मला डोनाल्ड ट्रम्पला भेटायचं आहे, आणि तिथे जाल, नो वन विल एंटरटेन यू.
तुम्ही काहीही करत असाल तरी कोणीच तिथे जाऊ देणार नाही. सगळ्यात पहिलं तिथे डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याच्या आधी कितीतरी लोकांना भेटावं लागेल, त्यांना सांगावं लागेल, त्यांना कारण पटलं पाहिजे. आज डोनाल्ड ट्रम्पला जर किंवा कोणत्याही मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीला भेटायचं ते ऐरेगेरे व्यक्तीला भेटत नाही. सो तुमचं त्यांच्या समोर तेवढं पद पाहिजे, तेवढी पोस्ट पाहिजे, तेवढं अ, तुम्ही इम्पोर्टन्स धारण करणारी किंवा तेवढे महत्वाचे व्यक्ती असाल तर एखाद वेळेस तुम्हाला नाही का काही मिनिटाची नाही का डोनाल्ड ट्रम्प यांची अपॉइंटमेंट मिळेल किंवा त्यांचे असिस्टंट तुमच्याशी बोलतील. पण असं सहज तुम्ही जाऊ शकत नाही. मग जर तुम्हाला पाहिजे की समजा आता डोनाल्ड ट्रम्पला जर ते इंडियामध्ये येत आहेत, तर इंडियामध्ये येऊन ते कोणाला भेटणार? इंडियाच्या प्रेसिडेंटला. इंडियाच्या गव्हर्नमेंटमध्ये जी लोक हाय ऑफिशियल आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करणार. मग त्यांच्यासोबतच फिरणार. असंच कोणाला ते भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड असंच कोणाला येऊन सांगणार नाही. सो ज्या लोकांना परमेश्वराचं राज्य इथे काम करताना पाहिजे, ज्यांना पाहिजे की स्वर्गाचं राज्य परमेश्वर त्यांच्या सोबत चालावं, तर ही गोष्ट साधारण आहे. असंच जे लोक कॅज्युअल सीकर आहेत, असंच सहज उठले, आमचं तारण झालंय, आमचं साल्वेशन झालंय, आम्हाला प्रभू पाहिजे. कसं काय ही गोष्ट होईल? प्रेज द लॉर्ड. यू हॅव टू पे द प्राइस. तुम्हाला त्या सानिध्यामध्ये बसायचंय. तुम्हाला परमेश्वर सगळ्यांवर प्रेम करतो. परंतु तुमची आत्मिक कुवत तिथपर्यंत वाढली पाहिजे की तुम्ही ते सामर्थ्य घेऊन चालू शकताय. प्रेज द लॉर्ड. एलिया प्रार्थना करत होता ना, तर तो प्रार्थना करत बसला. बायबल सांगतं तो मेडिटेट करत होता, मनन करत बसला परमेश्वरावर. आणि नाही का अहाब राजाने नाही का 50 लोकांची एक तुकडी पाठवली एलियाकडे, की एलियाला जाऊन विचारा काय झालं. तो प्रार्थनेत डिस्टर्ब झाला म्हणून स्वर्गातून आग बोलवली, ते 50 लोक जळून गेले. परत दुसऱ्यांदा नाही का एलियाने प्रार्थना, म्हणजे तो किती दिवस मेडिटेट करत असेल, प्रार्थना करत असेल, देवाच्या सानिध्यात असेल. दुसरी 50 लोकांची तुकडी पाठवली, त्यांच्यावर पण आग उतरली. आता राजाने तिसरे 50 लोकांना पाठवले गट करून. तिसऱ्यांदा आता हे पहिले 50-50 लोक नाही का एलियाना डिस्टर्ब केल्यामुळे स्वर्गातून आग उतरली आणि जळून मेले आहेत. तर हा तिसऱ्या वेळेस जो माणूस जातो ना, तो एलियाला काय म्हणतो माहितीये का? तो एलियाला म्हणतो की आमच्यावर रागावू नको, आमचं म्हणणं काय आहे ते ऐकून घे. आम्हाला नाही का तू तुझ्या क्रोधामध्ये आम्हाला शासन करू नको. तेव्हा एलिया त्यांचं म्हणणं ऐकायला तयार होतो. प्रेज द लॉर्ड. सो असे लोक आहेत की ज्यांनी स्वतःला इतकं वेगळं केलंय, केवळ त्या देवाची उपस्थिती पाहिजे. प्रभू आम्हाला तू पाहिजे म्हणजे तूच पाहिजे. आम्ही फक्त मुखाने बोलत नाही, देवा आम्हाला तू पाहिजे, आम्ही समाधानी आहे, आणि दिवसभर जगातल्या गोष्टींच्या मागे आमचं मन धावतंय. नाही. ओके. सो असे काही लोक होऊन गेलेत, असे सेवक संदेष्टे होऊन गेलेत की ज्यांनी देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला झोकून दिले. सो ज्या वेळेस असे काही लोक तहानलेले आणि भुकेले देवाच्या उपस्थितीसाठी असतात, ते कित्येक दिवस प्रार्थना, उपवास, फक्त रडणं, प्रभू तुझं सामर्थ्य उतरू दे, परमेश्वर आम्हाला तुझ्यामध्ये नाही का सामावून घे. जेव्हा अशी प्रार्थना करतात, काही लोक आहेत जे वर्षानुवर्ष रडतात. प्रेज द लॉर्ड. रडतात इन द सेन्स अश्रू गायले म्हणजे परमेश्वर ऐकतो असं नाही. तर त्यांचं हृदय ना देव किंवा स्वर्गाच्या गोष्टी होताना दिसत नाही ना, म्हणून खेदित होतं. ते स्वतःसाठी मला अमेरिकेचा व्हिसा मिळू दे, मला ही कार मिळू दे, मला हा गव्हर्नमेंट जॉब लागू दे, मला एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी लागू दे, मला ती जमीन पाहिजे, मला हा बिझनेस होऊ दे, मला ती सुंदर स्त्री लग्न करून पाहिजे, मला मुलगाच होऊ दे, मला मुलगीच होऊ दे. या गोष्टी घेऊन देवासमोर नाही का उपवास प्रार्थना करत नाही. ते देशाचं ओझं घेतात. परमेश्वर आमच्या इथल्या लोकांचा नाश होतोय, तू कुठे आहे? परमेश्वर आमची लोक का मरण पावतायत? आमचे तरुण आज नशेच्या आहारी का जात आहेत? आमच्या स्त्रियांमध्ये ह्या गोष्टी का घडतायत? आमच्या देशामध्ये हे चुकीचे नियम का आहेत? आणि एका देशाच्या वतीने, एका समाजाच्या वतीने ते परमेश्वराला आरोळी मारत राहतात की प्रभू तुझ्याशिवाय आमचं काही भलं होऊ शकत नाही, आम्हाला तू पाहिजे. सो असे मेन अँड वुमन ऑफ गॉड ज्यावेळेस देवाच्या सानिध्यामध्ये भरपूर वेळ घालवतात, आणि असं होतं की कधी कधी नाही का ते स्वर्गामध्ये नाही का तिथून त्यांच्यासाठी काही गोष्टी रिलीज होतात. त्यावेळेस काय होतं माहिती? हे लोक मनुष्य असून सुद्धा मनुष्यासारखे राहत नाही. इतक्या अलौकिक गोष्टी, इतका अभिषेक, इतकं इतकं महान परमेश्वराचं सामर्थ्य त्या लोकांद्वारे वाहायला लागतं की जिथे ते लोक असतील ते वातावरण बदलून जातं. ते कोणाला प्रीच नाही केलं ना, तरी सुद्धा लोक येतात, पश्चाताप करतात, आम्ही किती पापी आहे. कारण ते देवाची भव्य उपस्थिती, पवित्र उपस्थिती, देवाचं प्रेम, देवाचं नाही का महानता, त्याने ते वेढलेले असतात. ओके.
आणि जिथे जिथे ते जातात ना, इट्स लाईक ते त्यांच्या वर ना एक एक उघडा स्वर्ग घेऊन फिरतात आणि त्या त्या ठिकाणी लोक येतात आणि आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करतात. लिटरली गौरव या पृथ्वीवर उतरतो आणि परमेश्वराच्या सानिध्यात सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. प्रेज द लॉर्ड. दॅट इज कॉल्ड रिवायवल. असं संजीवन ना जर पाहिलं आपण भूतकाळामध्ये बरेच वेळा येऊन गेले. काही संजीवन कित्येक वर्ष टिकलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. फॉर एक्झाम्पल अझुसा स्ट्रीट रिवायवल, ह्याच्यावर तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. एक आफ्रिकन व्यक्ती ज्याची दृष्टी व्यवस्थित नव्हती, एक डोळ्यात दोष होता, असा व्यक्ती ज्या वेळेस अमेरिकेत होता, अमेरिकेमध्ये नाही का तिकडे जिम क्रो लॉ होता, म्हणजे जसं आपल्या इकडे दलितांना नाही का तुच्छ वागणूक दिली जायची, तशी त्या काळात अमेरिकेमध्ये काळ्या लोकांना वागणूक दिली जायची, ज्यांचा वर्ण डार्क आहे. सो त्यांनी रस्त्यावर यायचे नाही, त्यांची सावली पडली नाही पाहिजे. एखादा गोरा व्यक्ती जाताना दिसतो तर तुम्ही रस्ता बदलायचा, तुम्ही संध्याकाळी 6 नंतर घराच्या बाहेर नाही पाहिजे. आणि खूप स्ट्रिक्ट लॉज होते त्यांच्यासाठी, आणि स्त्रियांसाठी त्याच्या पुरुषांपेक्षा पण डबल असे स्ट्रिक्ट नियम होते. आणि त्या काळामध्ये एक असा व्यक्ती जो व्यवस्थित जास्त शिकलेला नाहीये, त्याची दृष्टी लाईक एका एका डोळ्यामध्ये व्यंग आहे, आणि असा व्यक्ती एका छोट्याशा अजुसा स्ट्रीट, म्हणजे एक मार्ग आहे, जसं आपण म्हणतो ना लिंक रोड, हा लेन तो लेन, ओके. तर असं एक स्ट्रीट आहे तिकडे, त्या तिकडच्या एका पडक्या खोलीमध्ये, जिथे नाही का लाकडी बेंच आहे, लाकडी फ्लोर आहे, तुटके फुटका आहे, काहीच जास्त नाही, अशा एका पडक्या खोलीमध्ये कंटिन्यू परमेश्वराचा धावा करतोय. त्याच्यासोबत त्याचे 4-5 लोक आहेत, आणि हे लोक रात्रंदिवस कोणी कोणाला काही बोलत नाही, नुसतं देवाची उपस्थिती, परमेश्वर आम्हाला तू पाहिजे म्हणून प्रार्थना करत होते. 1906 मध्ये त्या व्यक्तीचं नाव होतं विल्यम जे सीमोर, ओके. विल्यम जे सीमोर 1906 मध्ये त्यावेळेस ते संजीवन उतरलं होतं. ते 1906 ते 1915. हालेलुया, प्रेज ऑलमोस्ट 9 इयर्स. 9 वर्ष असं संजीवन होतं त्यावेळेस त्या देशामध्ये, त्या ठिकाणामध्ये, की तिकडे लोकांमध्ये इतका बदल व्हायचा. आणि लोकांना कळलं की इकडे प्रार्थना होते. लोकांची पावलं तिकडे वळायला लागली. एक हायवेचा असा मार्ग आहे, तिकडून अजुसा स्ट्रीट जातो आणि तिकडून नाही का ह्या खोलीमध्ये लोक आहेत. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस संजीवन उतरलं, त्यांच्या त्या छोट्याशा पक्या त्या छोट्याशा खोलीमधून इतकी मोठी लोकांची नाही का रांग लागायची, इतकी गर्दी यायची सगळीकडून, की ती मेन हायवे स्ट्रीट पर्यंत लोकांची गर्दी जायची, रस्ते जाम व्हायचे, लोक रडायचे, प्रार्थना करायचे, देवाला नाही का आपलं जीवन अर्पण करायचे. आणि त्यावेळेस जे संजीवन आलं होतं ना, त्याच्यामध्ये नाही का जितकी लोक होती, त्या संजीवनामध्ये वेगवेगळे गिफ्ट त्यांच्यावर उतरले होते. कोणावर स्तुती आराधनेचं, कोणावर हिलिंगचं, कोणावर नाही का प्रीचिंगचं, कोणावर वेगवेगळ्या भाषा बोलण्याचं, वर्ल्डली लँग्वेजेस आय एम टॉकिंग अबाउट. मी अन्य भाषा बोलत नाही, पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या देशाची भाषा त्यांच्यामधून येत होते. तुम्हाला माहितीये, ज्या वेळेस हे अजुसा स्ट्रीट रिवायवल आलं होतं, त्यावेळेस नाही का काही लोकांवर असा अभिषेक उतरला होता की ते लोक डेंटिस्ट बनले होते. इन द सेन्स कुठलाही दाताचा प्रॉब्लेम असू दे, दात पडलेले असू दे, किडलेले असू दे, ते लोकांनी टच केलं तर नवे कोरे दात चेहऱ्यामध्ये यायचे, अशी जगभरातून लोक यायची. असं एक डिपार्टमेंट म्हणजे तयार झालं होतं त्या रिवायवल मध्ये. काही लोकांवर असा अभिषेक उतरला होता, जे प्रार्थनेत होते सतत, की त्यांच्या समोर जगातली कुठलीही व्यक्ती आणा, लुळी पांगळी पॅरालाइज झालेली कोणी असेल, तर ती व्यक्ती जी आहे ना, ती व्यक्ती त्या पॅरालिसिस मधून, त्या पक्षघाती ह्याच्यामधून ती बरीच व्हायची, एकही फेल व्हायचं नाही. काही लोकांवर असा अभिषेक उतरला होता की कोणताही आंधळा व्यक्ती आणा, डोळे जरी नसतील तर त्याला डोळे यायचे, आंधळ्या व्यक्तीला ना आरोग्य मिळायचं. काही लोकांवर असं होतं की बहिऱ्यांना नाही का ऐकण्याची क्षमता परत यायची. काही लोक असे होते जे गुंग्यांचं मुख उघडत होते. असे नाही का जेवढी लोक होती त्या प्रत्येकावर एक 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 अभिषेक उतरत होता. एवढंच नाही, तर तिकडे जी लहान मुलं होती ना, ती लहान मुलांवर सुद्धा असा अभिषेक उतरला होता की लहान मुलं बोलायचे, नाही नाही नाही, काल त्या माणसाला नाही का तू हिल केला, आता माझा चान्स आहे, आता मी करणार, आता तू नाही मध्ये यायचं. काही लोक असे होते की जे नाही का आजारपणामध्ये मृत्यूच्या अंथरुणावर पडलेले होते, त्यांच्यावर नाही का स्पेशल ग्रेस उतरायची आणि ते लोक त्यांना हील करायचे. प्रेज द लॉर्ड. काही लोक नाही का डायबिटीस वगैरे आजार यामध्ये, काही लोक वेगवेगळे देशाची भाषा बोलण्यामध्ये, काही लोक प्रीच करण्यामध्ये, काही लोक जे कधी इन्स्ट्रुमेंट शिकले नाही ते वाजवायला लागायचे. आणि या गोष्टी नाही का कित्येक वर्ष चालू होत्या. सो
हे जे अजुसा स्ट्रीट रिवायवल आलं होतं त्याचा अनुभव अनेक लोकांनी घेतला होता. त्यावेळेस जिथे हे संजीवन उतरलं होतं तिकडचे सगळे पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांना ओके जे पण होते त्यांना काहीच काम राहिलं नव्हतं. सगळी दारूची दुकानं बंद झाली होती, पब्स, बार, कसिनोज बंद झाले होते. कोणीही गुन्हे करत नव्हतं, कुठलंच नाही का कंप्लेंट येत नव्हती. आणि नंतर असं झालं की मेन अमेरिकेचे नाही का, जसं आपल्याकडे कसं लोकल कोर्ट असतं, मग नाही का हाय कोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट असतं, तसं नाही का हाय कोर्टची तिकडचं उच्च न्यायालयाकडून आली की तुमचा रेकॉर्ड काय येत नाही, काय झालं. तर तिकडे नाही का लोक म्हणायचे आम्ही काय करणार, इकडे गुन्हेच होत नाहीयेत, आम्ही काय रेकॉर्ड पाठवू की आमच्या आमच्या जागेमध्ये ह्या महिन्यामध्ये एवढे चोऱ्या झाल्या, एवढे खून झाले, एवढे रेप झाले, एवढं बाकीचे गुन्हे झाले, आम्ही काय सांगू, आमच्याकडे गुन्हेच होत नाहीये. त्या लोकांना विश्वास बसेना. ते लोक म्हणे गुन्हे होत नाही, नोबडी इज कमिटिंग क्राईम. मग पोलीस काय करतायत, पोलिसांना काही कामच उरलं नाहीये, पोलीस लोक स्तुती आराधना करतायत. लोक यायचे आणि आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करायचे. प्रेज द लॉर्ड, कोणी न बोलता इतकी जशी काय संजीवनाची नदी वाहत होती 1906 पासून 15 पर्यंत ही वाहत होती. आणि तुम्हाला माहितीये 1915 तो गौरव स्वर्गामध्ये परत घेतला गेला. ते संजीवन त्यानंतर थांबलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यानंतर असं झालं की वेगवेगळ्या ठिकाणी इथे नाही का इतक्या लोकांचं जीवन बदललं होते. ते त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जाऊन वेगवेगळे मीटिंग्स घ्यायचे, कॅम्प मीटिंग्स चालायचे. जसं आपण म्हणतो ना कॉन्फरन्स आहे 5 दिवसाचं, 6 दिवसाचं, 10 दिवसाचं रिट्रीट आहे आपण जातो ना, तसं कॅम्प मीटिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हायचे. मी तुम्हाला या संजीवनाबद्दल आज सांगत नाहीये, मी तुम्हाला या संजीवनानंतर काय घडलं आणि एका कपलच्या जीवनात परमेश्वराने कसं काम केलं ह्याबद्दल सांगते. प्रेज द लॉर्ड. आणि असं व्हायचं की हे संजीवन गेल्यानंतर काही वर्षानंतर जिथे जिथे कॅम्प मीटिंग चालायचे, परमेश्वराचं वचन, महिमा, अद्भुते घडायची. जसं आपण कुठल्या मीटिंगला जातो, क्रुसेडला जातो त्यानुसार. एक कपल होतं ओके, त्या काळामध्ये एक अमेरिकन कपल होतं वर्जिनियाला राहणारं. आणि त्या कपलच्या बाबतीत असं झालं की खूप गरीब होतं, म्हणजे ओके ओके होतं, जास्त आर्थिक दृष्ट्या चांगले नव्हते ते, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. आणि त्यांची खूप इच्छा असायची की आम्ही हे कॅम्प मीटिंग्स अटेंड करायचे. आता समजा एक 10 दिवसाची मीटिंग आहे, तर काय होतं तुम्ही एखाद्या कॅम्पला जाता तर काय करावं लागतं, सगळ्यात पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी लागते, फॉर्म भरावा लागतो. मग जितके दिवस राहणार आहे तितक्या दिवसाचं राहण्याची सोय करावी लागते. सगळीकडेच फ्री अकोमोडेशन किंवा डॉर्मेटरी नसते, तर तुम्हाला रूम्स किंवा तुम्ही जे घेणार आहे शेअरिंग रूम किंवा काही डॉर्मेटरीचं पण जे बेसिक भाडं असतं ते द्यावं लागतं. किंवा आणि मग तुमच्या खाण्यापिण्याचं. सो ह्या कपलची खूप इच्छा होती आणि त्यांची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. समजा 10 दिवसाची मीटिंग आहे, त्यांच्याकडे 3 दिवसापुरतेच पैसे आहेत. तर 3 दिवसासाठीच ते जायचे, पैसे संपले की परत निघून यायचे. कारण बाहेर रजिस्ट्रेशन करणं, राहणं, खाणं, पिणं इतके दिवस आहे त्यांना परवडायचंच नाही. पण यांची देवासाठी खूप इच्छा होती, खूप 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 इच्छा. ओके ओके कपल होतं. छोटीशी एक जुनी कार होती त्यांच्याकडे, व्हर्जिनियाला राहायचे, स्वतःच ड्राईव्ह करायचे जिथे तिथे पैसे वाचवण्यासाठी आणि फिरायचे. एक दिवस असं झालं की एका कॅम्प मीटिंगला ते गेले. अजुसा स्ट्रीट रिवायवल झाल्यानंतर ओके, हे कॅम्प मीटिंगला गेलं हे कपल पती पत्नी. आणि असं झालं की त्यांच्याकडचं बॅलन्स संपला. त्यांना अर्ध्यातून ते कॅम्प सोडावं लागलं, कारण आता ते रूमचं भाडं भरू शकत नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय होत नाहीये. मग काय करणार ना, नुसतं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला तितके दिवस तिकडे कोणी राहू देणार नाहीये. सो हे कपल त्यांचे ज्यावेळेस पैसे संपले हे निघाले. आणि नाही का त्यावेळेस नाही का त्या परिस्थितीमध्ये ते खूप दुखावले गेले होते, खूप. सी व्हॉट एव्हर आय एम टेलिंग ना, तुम्ही नंतर ही गोष्ट नाही का पडताळून पाहू शकता. मी कुठलीच अशी चुकीची गोष्ट तुम्हाला सांगत नाही. याबद्दल सगळीकडे प्रूफही तुम्हाला मिळतील. प्रेज द लॉर्ड. तर हे कपल ना इतकं दुःखी झालं, ते व्हर्जिनियाला परत चालले होते, आपल्या कारमध्ये बसले होते. आणि नाही का हे जो पती आणि पत्नी होते ओके, जो पती होता तो म्हणाला की प्रभू हे काय आहे, असं काय आमची परिस्थिती आहे, आम्हाला खूप इच्छा आहे, आम्हाला ऐकायचंय, आम्हाला तुझ्या सानिध्यात वेळ घालवायचा, कॅम्प मीटिंग्स अटेंड करायचे, आम्हाला रिट्रीट अटेंड करायचंय, पण परमेश्वर आमच्याकडे इतका पैसा नाही. आणि हे असं का आहे की नाही का परमेश्वर रजिस्ट्रेशन, खाणं पिणं ह्याच्यासाठी सगळे म्हणजे तुटलेल्या अवस्थेमध्ये नाही का ते प्रार्थना ते त्या कारमधून घरी जात असताना तिकडे नाही का असं मनातलं सगळं आपलं दुःख नाही का शब्दांमध्ये व्यक्त करतात.
आणि तिथल्या तिथे नाही का ते कपल जे होतं ते काय म्हणाले माहिती, परमेश्वर जर तू आम्हाला ब्लेस केलं, जर तू आम्हाला नाही का अशी जागा दिली ना परमेश्वर, की जिथे आम्ही रिट्रीट सेंटर बनवू, आम्ही नाही का, तू आम्हाला जागा दे, म्हणजे हे गरीब कपल आहे ओके, तू आम्हाला जागा दे, तू जर आम्हाला जागा दिली ना आणि आम्हाला कुवत दिली ना परमेश्वर, आम्ही नाही का तिकडे नाही का लोकांना मोफत राहण्यासाठी, मोफत खाण्यापिण्यासाठी देऊ, जे पण काय होईल ना खाणं पिणं राहणं नाही का वचनासाठी आम्ही नाही का फुकट सगळ्यांसाठी हे करू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि सो असंच त्या कारमध्येच तिकडे नाही का क्षणभराची त्यांनी प्रार्थना केली की परमेश्वर तू आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला जागा दे, आम्हाला जमीन दे, आम्ही लोकांना मोफत राहायला देऊ, त्यांचं खाण्यापिण्याची सोय सुद्धा मोफत करू. आणि हे घरी निघून आले. आणि काही दिवसानंतर हे घरी निघून आल्यानंतर त्याच दुःखातून की आमच्याकडे नाही का फायनान्शियली एवढं आमची परिस्थिती स्टेबल नाहीये, आम्हाला पूर्ण मीटिंग अटेंड करता येत नाही, तर हे अशा ह्या विचारात या दुःखात थोडंसं असताना काही दिवसांनंतर ते पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर असं झालं की एका व्यक्तीचा त्यांना फोन आला. ओके. त्या व्यक्तीचा फोन आला, तो व्यक्ती त्यांना म्हणाला, ओके हे कपल जे होतं त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला माहिती आहे मिस्टर अँड मिसेस हेफलिन. ओके. HEFLIN, हेफलिन यांच्याबद्दल तुम्ही वाचू शकता. मिस्टर अँड मिसेस हेफलिन हे त्यांचं नाव होतं. हे कपल आहे. आणि हे हेफलिन कपल त्यांच्या घरी जेव्हा आलं काही दिवसानंतर त्यांना कॉल आला आणि तिकडून एक व्यक्ती समोरून बोलत होते. त्याने विचारलं, आयु मिस्टर हेफलिन, तुम्ही श्रीमान हेफलिन बोलत आहात का? ते म्हणाले, येस मी बोलतोय. तर समोरून जो व्यक्ती बोलत होता तो मॅजिस्ट्रेट होता. ओके. मॅजिस्ट्रेट होता एका ठिकाणचा. तर त्या व्यक्तीने याला विचारलं, सांगितलं, ओके एक मोठ्या पदावरचा एक मॅजिस्ट्रेट आहे, तो म्हणाला मी ऍशलँड इथे राहतो. ऍशलँड म्हणून एक कॅन्सास इकडे अमेरिकेमध्ये एक जागा आहे किंवा एक गाव आहे. ओके. तो म्हणाला की मी प्रार्थना करत होतो काल रात्री आणि परमेश्वराने मला तुमचं नाव सुचवलं आणि परमेश्वर मला बोलला. तर ऍशलँड इथे मला परमेश्वर म्हणालाय की तुम्हाला मी खूप मोठी जमीन द्यायची. ओके. सो त्या माणसाने, ज्याला प्रार्थनेमध्ये परमेश्वर बोलला, त्याने ऍशलँड इथे खूप मोठी म्हणजे जवळजवळ एक गावच, ओके समोरजवळ लाईक एक वस्ती पूर्ण कितीतरी एकर मध्ये अशी जमीन ह्या कपलला दिली. कारण तो म्हणाला मला परमेश्वर बोललाय ही जमीन तुम्हाला द्यायची आहे, म्हणून जमिनीचा हा जो भाग आहे या ऍशलँड या ठिकाणचा मी तुम्हाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे मिस्टर हेफलिन म्हणाले की आम्ही काही दिवसापूर्वीच परमेश्वराकडे ह्या गोष्टीसाठी प्रार्थना केली होती की प्रभू तू आम्हाला अशी जागा देशील तर आम्ही हे करू. आणि ते खूप खुश झाले, खूप खूप खुश झाले. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये ती जागा तर मिळाली, त्याच्यानंतर कित्येक वर्ष असं झालं की ते लोक नाही का हळूहळू ती जागा लेवलअप करा, काही गोष्टी काढून टाका, काही एक घर बांधा, काही सोय करा, असं नाही का अनेक वर्ष त्या जागेमध्ये ते बांधकाम करत राहिले. हळूहळू हळू नाही का परमेश्वर जसं पुरवत गेला आणि त्यांनी तिकडे रिट्रीट सेंटर सुरू केलं किंवा त्यांनी तिकडे तुम्ही बोलू शकता की ख्रिस्ती लोकांसाठी, सर्व विश्वासणाऱ्यांसाठी एक प्रार्थनेचं नाही का त्यांनी जागा तिकडे तयार केली. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आजही नाही का ऍशलँड कॅम्प किंवा ऍशलँड रिट्रीट सेंटर म्हणून नाही का पाहू शकता, आजही ती जागा आहे. प्रेज द लॉर्ड. 1988 मध्ये ही गोष्ट झाली होती. ऍशलँड कॅम्पस आहे, मोठी जागा आहे, तिकडे लोक जातात प्रार्थनेसाठी, राहण्यासाठी, त्यांचे कॉन्फरन्सेस घेण्यासाठी, मीटिंग्स घेण्यासाठी वगैरे. ओके. सो ऍशलँड या ठिकाणी या हेफलिन कपलला परमेश्वराने एका मॅजिस्ट्रेटद्वारे एका मोठ्या जागेने आशीर्वादित केलं. तिकडे त्यांनी रिट्रीट सेंटर खोललं. आता बघा हे कपल जे आहे ते स्वतः इतकं जास्त फायनान्शियली स्टेबल नाहीये, पण विश्वास ठेवून चालणारं आहे. ओके. मग असं झालं की ती जागा दिल्यानंतर रिट्रीट सेंटर सुरू केलं. तुम्हाला माहितीये तिकडे कशा गोष्टी घडायच्या. आता समजा काही लोक आली आहेत आणि तिकडे ना ओके त्यांच्याकडे एक असं होतं की तिकडे 7-7 दिवसाचा स्लॉट दिला जायचा आणि परमेश्वर जसं मार्गदर्शन करेल तसं पुढे. तर तुम्ही नाही का 7 दिवस तुम्हाला ते एक रूम देणार. तिकडे ते रेंट किती घ्यायचं माहितीये, फ्री होतं, परंतु ते रेंट घ्यायचं फक्त $2 त्या दिवसामध्ये. ओके. फक्त $2 का? कारण तुम्ही ज्या रूम मध्ये राहणार आहे त्या रूमची ते चावी तुम्हाला द्यायची आणि ती चावी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही परत तुमच्या घरी जाणार तेव्हा त्यांना
रिटर्न करायची. समजा मी तिकडे गेले ॲशलँड कॅम्पसमध्ये आणि मी तिकडे म्हटलं की मला 10 दिवस इथे उपास प्रार्थनेमध्ये राहायचे. त्यांनी मला रूम दिली. रूम फ्री आहे, खाणं-पिणं 2 वेळचं खाणं-पिणं फ्री आहे तिकडे. पण ते चावी द्यायचे. ती रूम मग तितके दिवस माझी होणार आणि तिथे मी पाहिजे तसं रात्रंदिवस प्रार्थना करू शकते सगळं. आणि मी जाताना ती चावी त्यांना परत द्यायची. आणि ज्यावेळेस तुम्ही जाणार घरी परत, तुमचे ते $2 जे आहे एका एन्व्हलपमध्ये टाकून ते तुम्हाला परत देणार. समजा कोणाकडून चावी हरवली, काही नुकसान झालं, तर त्याची भरपाई म्हणून ते $2 ठेवायचे. बाकी कधीच त्यांनी कोणाला चार्ज केलं नाही, काहीच नाही. ओके. सो $2 जसं काही तुम्ही नाही का तिकडे सुरुवातीला भरले, जाताना तुमचे पैसे तुम्हाला रिफंड केले जातात. अशा प्रकारे असायचं. आणि खूप सुंदर अगदी आत्म्याने भरलेली अशी जागा, परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेलं वातावरण. तुम्हाला माहितीये ह्या ॲशलँड कपलमध्ये नाही का ते इतके विश्वासामध्ये, इतके अद्भुतांवर विश्वास ठेवणारे, देवाच्या वचनांवर विश्वास ठेवणारा कपल होते, की कधी-कधी लोकं तिकडे यायची नाही का, कधी 50 लोकं, 100 लोकं, खूप मोठा क्राउड तिकडे यायचा आणि तिकडे आल्यानंतर ते तिकडे राहायचे. आणि संध्याकाळी त्यांचं नाही का रोज स्तुती आराधना आणि काही वचन असं ठरलेलं असायचं. बाकी इतर वेळेस तुम्ही तिकडे राहा, प्रार्थना करा, रात्री करा, दिवसा, सकाळी चॅपेलमध्ये जा, प्रार्थना करा, काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु संध्याकाळला सगळेजण एकत्रित यायचे. थोडं वर्ड तिकडे शेअर केलं जायचं आणि त्यावेळेस मग लोकं ऑफरिंग वगैरे जे काही त्यांना द्यायचं असेल ते दान भांडारामध्ये, दानपात्रामध्ये त्यांचं दानार्पण ते टाकायचे. आणि मग ते तिकडचे जे व्हॉलंटियर्स होते ना, ॲशलँड कॅम्पसमधले, रिट्रीट सेंटरमधले, ते मिसेस हेफलिनकडे यायचे. ओके. मिसेस हेफलिनकडे येणार आणि मग ते म्हणणार, की त्यांना ते मम्मा म्हणायचे. ते म्हणायचे, "मम्मा, आज ना एवढं-एवढं हे झालं आहे. हं. आज ना एवढं-एवढं दानार्पण आलं आहे." आणि मग ती त्यांना विचारायची, "आता आपल्याकडे एवढी लोकं आहेत, ह्यांचा 2 वेळच्या खाण्याचा उद्याचा खर्च किती आहे?" समजा त्यांचे व्हॉलंटियर्स गेलेत आणि म्हणतात, "मम्मा हेफलेन, की आज समजा $1000 एवढं नाही का दान जमा झालं आहे." आणि त्यांच्याकडे लोकं जास्त आहेत. ती विचारायची, "तुम्हाला किती उद्या ह्या सगळ्यांना फुकट अन्न पुरवण्यासाठी उद्याचा खर्च किती आहे?" आणि समजा ते म्हणाले, "आपल्याला कमीत कमी $5000 तरी पाहिजे." मग ती काय करायची, त्यांचं ते बास्केट जे होतं, दानपात्र होतं, ती पेटी घेऊन ती चर्चमध्ये ज्यावेळेस मीटिंग चालू असायची, तेव्हा सगळ्या लोकांसमोर घेऊन जायची आणि नाही का वेदीच्या इकडे पुल्पिटवर ते घेऊन जायची. सगळ्या लोकांसमोर ते बास्केट ठेवायची, ज्यावेळेस संध्याकाळची मीटिंग व्हायची तेव्हा. आणि तिकडे गुडघे टेकून प्रार्थना करायची. ती परमेश्वराला म्हणायची, की "परमेश्वर, हे आजचं दान जमा झालं आहे, एवढं जे त्यांनी दिलंय आपल्याला जसं वाटतं तसं त्यानुसार. सो परमेश्वर आता आमची उद्याची गरज $5000 आहे." ओके. ती असं बोलायची आणि ती म्हणायची, की "धन्यवाद प्रभू, तू आम्हाला जे पाहिजे ते पुरवलं म्हणून." आणि मग ती काय करायची, तिकडे सगळ्या लोकांसमोर ओके, त्यांना मागायची नाही ती. पण ती काय करायची, त्या दानपात्रातले पैसे काढायची ओके, नोटा जे काही असेल ते आणि ती मोजायला लागायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 50, 100, 500, 900, 800, 1000 ओके. 1000 आहेत. ती मोजायची आणि ज्यावेळेस विश्वासाने ती मोजायची ना, तिचं मोजणं जोपर्यंत ते पैसे 5000 उद्याची गरज आहे आणि $5000 होत नाही, तोपर्यंत त्या नाही का नोटा अशा मोजल्याच जायच्या. प्रेज द लॉर्ड. ते थांबायचं नाही. सो $5000 होत नाही तोपर्यंत ती मोजत राहायची. प्रेज द लॉर्ड. आणि समजा उद्याची गरज आहे नाही का $15000 एवढे लागते. तर जे पण दान जमा झालंय, जेवढं पण झालंय तेवढं घ्यायची, प्रार्थना करायची तिकडे वेदीवर. लोकं दूर-दूर होऊन नाही का हा जो मनी मिराकल व्हायचा ते पाहण्यासाठी सुद्धा ह्या कॅम्पसला यायचे माहितीये. आणि तिकडे ते विश्वासाने प्रार्थना करायची. जसं ती पैसे मोजायला घ्यायची त्या दानपेटीमध्ये कितीही असू दे, उद्याची जी गरज आहे लोकांना फुकट अन्न पुरवण्यासाठी, त्या गरजे इतके पैसे व्हायचे तिच्या हातामध्ये आणि तेव्हाच तिचं ते पैसे मोजणं थांबायचं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे हे एक गरीब कपल होतं. अशा विश्वासात वाढलं होतं. खूप सुंदर जागा तयार केली त्यांनी. अनेक लोकांना परमेश्वर स्वप्नामध्ये सांगायचा, परमेश्वर दृष्टांतामध्ये सांगायचा, की स्वतःला वेगळं करा, ॲशलँडमध्ये जा, तिकडे एवढे दिवस राहा, तिकडे प्रार्थना करा, तिकडे नाही का स्वतःला बंदिस्त करा. कित्येक लोकं ऑल ओव्हर वर्ल्डमधून कोणाला ही जागा पण माहीत नसायची. परमेश्वर त्यांना सांगायचं, हे नाव दाखवायचं, मग लोकं माहिती काढायचे, विचारायचे आणि तिकडे जायचे. प्रेज द लॉर्ड. सो ही जागा परमेश्वराने निवडलेली, परमेश्वराच्या लेकरांद्वारे परमेश्वर काम करत होता, अद्भुते करत होता. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस 5 भाकरी आणि 2 मासळे घेतले ना, त्याने ते मोडले, धन्यवाद दिलं परमेश्वराला, त्याने ते मोडलं आणि शिष्यांकडे सोपवलं आणि शिष्यांच्या हातांमधून असं झालं, की शिष्य नाही का वाढतायत, 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 त्या भाकऱ्या संपल्या नाही. सो गॉड डिलाइट्स
टू वर्क थ्रू हिज डिसायपल्स. त्याच्या शिष्यांद्वारे काम करायला, अद्भुते करायला परमेश्वराला आवडतं. मल्टिप्लिकेशन आपल्या हातातून परमेश्वर करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो शिष्यांच्या हातामध्ये त्या भाकरी बहुगुणित झाला, मासे वाढले आणि असं झालं की पाहिजे तितकं लोकांनी खाल्लं तरी सुद्धा 12 टोपल्या भरून उरल्या. प्रेज द लॉर्ड. हे जे हेफलिन कपल होतं, यांच्या जीवनात सुद्धा असे मिरॅकल, अशा गोष्टी झाल्या. ते निराश नाही झाले. प्रभू पैसे संपलेत, आम्हाला अटेंड करा. त्यांना वाईट वाटलं. ते बोलले, परमेश्वर आमच्याकडे पैसे नाही म्हणून आज आम्ही नाही का हे मीटिंग्स अटेंड करू शकत नाहीये. आमच्याकडे रजिस्ट्रेशन साठी पैसे नाहीत. आमच्याकडे परमेश्वर तिथे राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नाही. जेवढे होते तेवढे आम्ही केले, आता नाहीयेत आणि आम्हाला अर्ध्यातून बाहेर यावं लागतंय. या गोष्टीचं त्यांना दुःख व्हायचं. त्यांनी कधीच स्वतःसाठी, प्रभू हे नाहीये, मी घरात आज धान्यच भरू शकलो नाही, काय ना, मला हेच जमत नाही, मला ही गोष्टच मिळत नाही, माझ्या बाबतीत तसंच होतंय वगैरे. नो, ह्या गोष्टीसाठी ते रडले नाही. ते एवढे विश्वासात उभे राहिले, एवढे विश्वासामध्ये, की परमेश्वराने त्यांनी न मागता, त्यांनी अपेक्षा न करता सगळीकडून त्यांच्याद्वारे पुरवठा केला आणि त्यांना अशा ठिकाणी उभं केलं की पूर्ण जगभरातून लोक यायची आणि तिकडे ॲशलँड रिट्रीट सेंटर मध्ये, कॅम्पस मध्ये येऊन आशीर्वादित व्हायची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज दुपारी मी एक संदेश घेतला होता, त्याबद्दल ह्याच्याशीच रिलेटेड मी काही टेस्टिमनी आहे नाही का, ती मी कंटिन्यू करते. जो दुपारचा संदेश होता त्यानुसार, की कसं परमेश्वराचं सानिध्य घेऊन चालणारी व्यक्ती, कसं परमेश्वरासाठी जगासोबत नाही का तडजोड न करणारी व्यक्ती. तुम्हाला माहितीये, मी दुपारी आज शद्रक, मेशक, अबेदनेगो, दानियल यांच्याबद्दल काही डीप गोष्टी शिकवत होते, जे बायबलमध्ये सहज वाचलं तर तुम्हाला दिसणार नाही. जे काही गोष्टी, काही रहस्य उलगडून दाखवल्यावरच कळेल. सो तुम्हाला माहितीये, दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे अशा विश्वासात चालायचे, अशा नाही का अभिषेकात चालायचे, अशा उत्कृष्टतेच्या स्पिरिटने चालायचे आणि त्यांनी राजाच्या मिष्टान्नाने, राजाचं खाणं पिणं ह्याने स्वतःला विटाळवायचं नाही असं ठरवलं. त्यांनी देवासोबत वेळ घालवला. जेव्हा नियम होता की कोणीही इतर इतर दैवतांची किंवा इतर ठिकाणी नमन करू नये, त्यावेळेस सुद्धा ह्या लोकांनी दुसऱ्या देशात राहत होते, बाबेलमध्ये राहतायत, स्वतःच्या यहुदा प्रांतातून वेगळे केलेले. शद्रक, मेशक, अबेदनेगो आणि दानियल हे साधारण मनुष्य नव्हते, यहुदा वंशातले होते, राजघराण्याशी रिलेटेड होते, सुरूप होते, सुकुमार होते, दिसायला सुंदर होते, ज्ञान संपन्न होते, गुणवान होते, टॅलेंटेड होते, हायली एज्युकेटेड होते, कुठलं व्यंग्य त्यांच्यामध्ये नव्हतं. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना एक परफेक्ट, ओके, अगदी परिपूर्ण असे होते. आणि अशा लोकांना बाबेलचा नबुखदनेसर राजा याने नाही का पकडून आणलं होतं आणि स्वतःच्या राज्यामध्ये त्यांना त्यांचा वापर करावा, त्यांच्या टॅलेंटचा त्याचा वापर करावा यासाठी त्याने आणलं होतं. आणि तिकडे जे नपुंसक किंवा शंड लोकांचा, खोजे लोकांचा जो नायक होता अश्पनज त्याचं नाव आहे, त्याच्या देखरेखीखाली यांना ठेवलं होतं 3 वर्षासाठी. त्यांच्यावर 3 वर्ष ट्रेनिंग केली जायची. दानियल याचा पहिला अध्याय वाचल तर तुम्हाला कळेल. 3 वर्ष ट्रेनिंग मध्ये काय केलं जायचं माहिती, त्यांना बाबेलची विद्या, खासदी लोकांची विद्या, खासदी लोकांची भाषा, खासदी लोकांचे मंत्र तंत्र, त्यांच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जायच्या. 3 वर्ष ते ह्या ट्रेनिंग मध्ये होते. यहुदा प्रांतातून आलेले, ओके, यरुशलेमेतून पकडून आणलेल्या ह्या लोकांना, यहुदाच्या राजाला त्यांनी हरवलं होतं, यहोयाकीम राजाला, आणि ह्या सगळ्यांना आणलं होतं. या चौघांव्यतिरिक्त अनेक लोक, अनेक तरुण पुरुष आणले होते आणि 3 वर्षाची स्पेशल ट्रेनिंग झाल्यानंतर राजा येणार, त्यांची परीक्षा घेणार, त्यांना प्रश्न विचारणार, त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आणि त्यानुसार त्यांना वेगवेगळे डिपार्टमेंट देणार. जर तुम्ही बायबल नीट वाचलं तर तुम्हाला कळेल की हे जे 4 लोक होती ना, ज्यावेळेस 3 वर्षाची त्यांची ट्रेनिंग संपली, नबुखदनेसर राजा आला, त्यांना विचारायला लागला, बोलायला लागला. ज्यावेळेस राजा त्यांच्याशी बोलायला लागला तर हे लोक सगळ्यांपेक्षा 10 पटीने जास्त हुशार असे दिसून आले. म्हणजे तिकडे तिकडे यांनी ट्रेनिंग घेतलीये, म्हणजे त्यांना शिकवणाऱ्या व्यक्तीपेक्षा पण 10 पटीने पुढे गेले होते. कारण ज्या वेळेस राजाने सांगितलं होतं की यांना राजा जे खातो ते खाल्लं दिलं गेलं पाहिजे 3 वर्षासाठी आणि राजा जे द्राक्ष रस पितो तोच द्यायचा, जेणेकरून यांची तब्येत चांगली होईल. हे म्हणाले, आम्हाला राजा जे खातो ते खाऊन, ते अन्न आणि त्याचं नाही का पेय पिऊन आम्हाला स्वतःला दूषित करायचं नाहीये. आणि त्यांनी अश्पनज, जो खोजांचा नायक आहे, त्याला त्यांनी विनंती केली की आम्हाला फक्त ना तू काही 10 दिवस दे, आम्हाला फक्त शाकभाजी म्हणजे व्हेजिटेरियन जेवण दे आणि प्यायला पाणी दे. तो खोजा म्हणाला, असं कसं,
ज्यावेळेस राजा पाहणी करायला येईल, तो बघेल की तुम्ही लोक साधारण किरकोळ दिसताय, बाकीचे सुदृढ दिसतात, तर राजा मला विचारेल, तू ह्यांची नीट काळजी का नाही घेतली, माझ्या जीवावर बेतेल, राजा मला मारून टाकेल. तर ते म्हणाले, ओके तू मला 10 दिवस दे, 10 दिवस आपण हा प्रयोग करून पाहू. 10 दिवसानंतर नाही का तू बघ, तुला पटलं तर ठीक आहे, नाही तर मग जे आहे तसं करू. आणि 10 दिवसानंतर, मग 10 दिवसासाठी हा जो खोजांचा नायक आहे अशपनज, याने या दानियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना फक्त नाही का भाजीपाला खायला दिला, प्यायला पाणी दिलं, बाकी कुठलं राजाचं मिष्टान्न दिलं नाही. 10 दिवसानंतर ज्यावेळेस त्याने पाहिलं, तर ह्या 4 लोकांचे चेहरे एकदम तुकतुकीत, तजेलदार, एकदम शायनिंग फेस, सुदृढ, धष्टपुष्ट असे हे दिसत होते, जे राजाच्या टेबलवरचं अन्न खायचे त्या इतर लोकांपेक्षा. आणि अशा प्रकारे परमेश्वराने अशपनशची नाही का कृपादृष्टी ह्यांच्यावर केली आणि ते लोक तसेच राहिले. पण 10 दिवसांमध्ये ह्यांनी काय केलं माहिती, दानियल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायचा, यरुशलेमेच्या दिशेने आपले हात उगारायचा, सकाळ, दुपार, संध्याकाळ. ह्या लोकांनी प्रार्थना केली, 10 दिवस नाही का आपल्या परमेश्वराच्या वर विश्वास ठेवून चालले, धावा केला. 10 दिवस त्यांनी नाही का विश्वास ठेवला, ते 10 पटीने पुढे गेले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सेज हे सगळे लोक, हे चौघच्या चौघ लोक, ज्यावेळेस त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला नबुकदनेस्सर राजासमोर, त्या राजाने पाहिलं की त्याच्या राज्यातल्या बाबेल ना साधं राज्य नाहीये. मी आज दुपारी खूप डिटेल शिकवलं होतं, आय विल नॉट गो इन टू दॅट. बाबेलला महासत्ता म्हटलं जायचं. जसं आज आपण अमेरिका वगैरे म्हणतो ना, किंवा रशिया, लोक आता आता थोडंसं बदलायला लागले. रशियाकडे लोक खूप चांगल्या दृष्टीने पाहतात की रशिया महासत्ता आहे. तुम्हाला माहितीये त्या काळामध्ये पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांमध्ये, सगळ्या देशांमध्ये, ओके, तर सगळ्यात मोठा देश, सगळ्यात समृद्ध, सगळ्यात प्रगत, सगळ्यात श्रीमंत देश समजला जायचा बॅबिलॉन. ओके, बाबेल. आणि बाबेलचा राजा हा इतका मोठा होता की पृथ्वीवरच्या सगळ्या राजांना ह्याचं म्हणणं ऐकायला लागायचं. पृथ्वीवरचे सगळे राजे. सो बाबेलचा राजा महाराजा होता, म्हणजे त्या काळात पृथ्वीवरच्या राजांचा राजा बाबेलचा राजा होता आणि बाकी सगळे त्याच्या हाताखाली. सो बॅबिलॉन वॉज नॉट अ सिम्पल असं साधारण देश आणि इकॉनॉमी नव्हती. बॅबिलॉन वॉज वे डेव्हलप, खूप पुढे, त्या काळात सगळ्यांच्या मनाने पुढे गेलेला इतका डेव्हलप असा देश होता. इतकं काही त्यांच्याकडे होतं की जगातल्या कोणाकडे नव्हतं. पृथ्वीवरचे इतर राजे, इतर देशाचे राजे सुद्धा या नबुकदनेस्सर राजाचं ऐकायचे. प्रेज द लॉर्ड. सगळे ह्या चौघांना ह्या देशामध्ये, बाबेलमध्ये गुलाम म्हणून आणले, त्यांना वेगवेगळे डिपार्टमेंट दिले. हे चौघ लोक 10 पटीने एक्सलंट दिसले. यांची नियुक्ती कुठे झाली माहिती, राजाचे जवळचे सुमंत्री बनले. हे राजाला नाही का डायरेक्ट कम्युनिकेट करणारे पॉलिटिकल लीडर हे बनले. प्रेज द लॉर्ड. दानियल त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे हे काम करत होते. ज्या देशामध्ये, ज्या बाबेलच्या राज्यामध्ये ही लोक होती, जसं प्रत्येक देशाचं एक संविधान असतं, कॉन्स्टिट्यूशन असतं, नियम असतात, त्यांचे लॉ असतात, त्यांचं नाही का एक त्यांची ज्युडिशियरी सिस्टीम असते, म्हणजे त्यांचे एक न्याय व्यवस्था असते. तसं बाबेलमध्ये सगळ्यात चांगली न्याय व्यवस्था, सगळ्यात उत्तम, सगळ्यात डेव्हलप अशी होती. त्यांचं स्वतःचं अर्थसत्ता होती, न्याय व्यवस्था होती, त्यांचं स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन होतं. आणि त्यामध्ये एक नियम काढण्यात आला होता की सगळ्यांनी त्या राजाच्या मूर्तीपुढे नमन करायचं. हे लोक दुसऱ्या देशात आहेत, दुसऱ्या देशामध्ये गुलाम म्हणून आहेत, दुसऱ्या देशाच्या राजाचा हुकूम मानण्यासाठी ठेवले, पण तरी सुद्धा त्यांनी ना आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवून चालले. ओके, आणि त्या देशाचा हुकूम, त्या राजाची आज्ञा त्यांनी मानली नाही. ते म्हणाले आमचा नाश झाला तर चालेल. बायबल सांगतं की शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना 7 पटीने तापलेल्या भट्टीमध्ये ज्यावेळेस टाकण्यात आलं, त्यावेळेस काय झालं माहितीये, राजाने पाहिलं की भट्टीमध्ये एक चौथा व्यक्ती पण आहे, आणि तो चौथा व्यक्ती ह्या तिघांपेक्षा नाही का अद्भुत दिसतोय. आणि राजा नाही का त्यांना भट्टीतून बाहेर काढतो, तर त्यांचा एक केस जळाला नाहीये, त्यांच्या कपड्याला आगीचा वास येत नाहीये, काहीच झालं नाही. आणि नंतर नाही का तिकडून बाहेर आल्यानंतर राजा काय म्हणतो माहितीये का, शद्रक, मेशक, अबेदनेगो यांचा परमेश्वर तोच खरा देव, आजपासून सगळे जण यांच्या परमेश्वरापुढे नमन करतील. जे कोणी शद्रक, मेशक, अबेदनेगो यांच्या देवाच्या विरुद्ध बोलतील, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येईल, त्यांच्या घराचा नाही का उकिरडा करण्यात येईल, असं बायबलमध्ये लिहिलंय. लिटरली यांनी यांच्या विश्वासाने दुसऱ्या देशात असताना सुद्धा दुसऱ्या देशाचं संविधान बदललं. राजाने स्वतः असा नियम काढला की कोणीही या राज्यामध्ये या लोकांच्या देवाबद्दल, त्याला यहोवा परमेश्वराचं नाव माहित नाही, देव पण कसा आहे माहित नाही, पण तो म्हणतो यांचा परमेश्वर, यांचा जो देव आहे ना तोच खरा आहे, कोणीही यांच्या देवाबद्दल काहीही वाईट बोलायचं नाही. नियम बदलला गेला. प्रेज द लॉर्ड. राजा सुद्धा बदलला. राजाने सगळ्यांना सुद्धा नाही का
त्यानुसार चालायला लावलं. काही वर्षानंतर असं झालं की दानिएलाला नाही का सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं आणि दानिएल जिवंत बाहेर आला तिकडून. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर एक नाही का स्वप्न पडतं त्यावेळेच्या राजाला. त्या स्वप्नाचा अर्थ फक्त दानिएल सांगतो. तो राजा म्हणतो, मी स्वप्न पण सांगणार नाही, अर्थ पण मला पाहिजे तुमच्याकडून. मी काय स्वप्न पडलं सांगणार नाही. दानिएल हा एकमेव असा व्यक्ती आहे. ते पूर्ण राज्यातले तिकडे त्या बाबेलॉन राज्यामध्ये साधारण लोक नव्हती. हुशार मांत्रिक होते, चेटूक करणारे होते, वेगवेगळे नाही का विजार्ड्स होते, वेगवेगळे चमत्कार करणारी लोक होते, तत्वज्ञानी लोक होते. त्यांना सगळे आकाश, ग्रह, तारे यांचा सखोल अभ्यास होता, वातावरणाचा सखोल अभ्यास होता, स्वप्नांचा अर्थ सांगणारे व्यक्ती होते. पण दानिएल हा असा एकटा होता की ज्याला स्वप्न पण माहित होता, अर्थ पण सांगता आला. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस सुद्धा हा राजा आहे ना स्वतःच्या पदावरून उतरतो आणि नाही का दानिएलाकडे येतो आणि तेव्हा काय म्हणतो माहिती, त्यावेळेस दारियावेश राजा काय करतो, तुम्ही दानिएल 6 मध्ये वाचा. तो पृथ्वीवरच्या सर्व राजांना पत्र लिहितो. पृथ्वीवरच्या सर्व राजांना पत्र लिहितो आणि तो सांगतो की माझ्याकडे ओके, माझ्या राज्यामध्ये दानिएल नावाचा व्यक्ती आहे. तो त्याचा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वरा तोच खरा परमेश्वर आहे. तोच सगळ्यांच्या जवळ असणारा परमेश्वर आहे. त्याच्यासारखं उत्तर देणारा परमेश्वर कोणी नाही आणि सगळ्यांनी नाही का दानिएलाच्या परमेश्वराची आराधना करावी, असं तो पत्र पृथ्वीवरच्या सगळ्या राजांना पाठवतो. म्हणून मी म्हटलं की पृथ्वीवरचा महाराजा त्यावेळेस कोण होता, बॅबिलॉनचा राजा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का? कारण नाही का त्या सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलाला टाकलंय. दानिएलाला काहीच होत नाही. एक सिंह नव्हता त्या गुहेमध्ये, बरेच सिंह होते. ते 3-4 दिवस भुकेले होते आणि ते सिंह दानिएलाला टच पण करत नाही. तुम्हाला माहितीये दानिएलाची सवय काय, दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायची, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तिकडे त्या सिंहाच्या गुहेत सुद्धा ह्याचा प्रार्थनेचा वेळ झाला ना, दानिएल गुडघे टेकून हात वर करून प्रार्थना करत होता. त्याने त्याच्या प्रार्थनेला आणि देवाच्या त्या उपस्थितीला त्याने कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि हा राजा म्हणतो, तो स्वतः म्हणतो की दानिएलाचा परमेश्वर तोच खरा परमेश्वर आहे. तोच नाही का खरा परमेश्वर आहे, अद्भुत करणारा परमेश्वर आहे, सर्वशक्तिमान आहे आणि तोच जवळ आहे. त्याच्यासारखं उत्तर देणारा परमेश्वर कोणी नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा नियम बदलला गेला. सो हे असे विश्वासात चालणारे व्यक्ती होते. तुम्ही शद्रक, मेशक, अबेदनेगो बद्दल वाचलं ना, ते काय म्हणतात माहिती, राजा लिटरली म्हणतो, नबुकदनेस्सर राजा त्यांना आगीतून बाहेर काढतो ना, तेव्हा ना सगळ्यांना बोलताना काय म्हणतो राजा माहिती, की यांनी माझा हुकूम असताना सुद्धा स्वतःच्या देवासोबत यांनी गैरवर्तन केलं नाही. स्वतःच्या देवाला त्यांनी स्वतःच्या देवाचंच त्यांनी यहोवा परमेश्वरा पुढेच नमन केलं. त्यांनी इतर ठिकाणी नमन केलं नाही. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीरालाही नाही का जपलं नाही, स्वतःच्या शरीराचीही आहुती द्यायला तयार झाले त्या आगीमध्ये. यांच्या परमेश्वरासारखा कोण असेल जो आगीतून सुद्धा सोडवतो. प्रेज लॉर्ड. राजाच्या तोंडचे हे शब्द, जो पृथ्वीवरचा महाराजा आहे, महासत्ता आहे, महान अधिकारी आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्यावेळेस एकदा नाही का बॅबिलॉनचे नियम बदलले, परत एकदा दानिएलच्या वेळेस बदलले. यांनी यांच्या विश्वासाने पूर्ण गव्हर्नमेंट चेंज केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अशीच एक गोष्ट आहे, हे जे हेफ्लिन कपल बद्दल मी तुम्हाला म्हणाले होते, त्यांना एक मुलगी झाली होती. तिचं नाव होतं रुथ हेफ्लिन. रुथ हेफ्लिन बद्दल तुम्ही अभ्यास करा. ग्लोरी इव्हॅन्जलिस्ट म्हणतात. तिचे खूप सारे पुस्तकं आहेत. प्रेज द लॉर्ड. जर रुथ हेफ्लिन बद्दल तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल 1900च्या काळात तिचा जन्म झाला होता. खूप सारी पुस्तकं तिने लिहिले. तिच्या पुस्तकाचं प्रत्येक नाही का नाव आहे ना ग्लोरीने सुरू होतं. ग्लोरी, बिकॉज शी वॉज वॉकिंग इन द ग्लोरी ऑफ गॉड. लहानपणापासून आई वडिलांनी तिला इतकं चांगलं शिकवण दिली होती की देवाच्या सानिध्यात ती इतकी वाढलेली होती. ही जी रुथ हेफ्लिन होती ना, तिच्याद्वारे परमेश्वराने अद्भुते केली, अद्भुते. ज्यावेळेस हे कपल प्रभूकडे गेले, वयस्कर झाले होते, नंतर परमेश्वराकडे गेले, यांचं पृथ्वीवरचं काम संपल्यानंतर ॲशलँड कॅम्पसमध्ये रुथ हेफ्लिन त्यावेळेस नाही का मॅनेज करत होती. बट ऍट द सेम टाइम ती नाही का इव्हॅन्जलिस्ट होती. ती अद्भुते नाही का परमेश्वराच्या नावाने तिच्याकडून होत होते. ती इतकं सानिध्यामध्ये देवाच्या चालायची की स्वर्गातून नाही का सोन्याची धूळ, गोल्ड डस्ट लोकांवर उतरायचं. तिने कुठल्या मीटिंग मध्ये गेले तर मोठमोठे चमत्कार घडायचे. तुम्हाला माहितीये, ह्या रुथ हेफ्लिनला एक दिवस ती प्रार्थना करत असताना परमेश्वर आला आणि परमेश्वर तिला म्हणाला की मी तुला एका व्यक्तीचं नाव सांगणार आहे, त्या व्यक्तीला जायचं आणि मी जो संदेश देत आहे ते. परमेश्वर तिला म्हणाला की USA किंवा अमेरिकेचा प्रेसिडेंट त्यावेळेस बिल क्लिंटन होते. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना बिल क्लिंटन नाव माहित असेल, नसेल माहित या व्यक्तीबद्दल तर तुम्ही त्यांच्याबद्दल गुगलवर वाचू शकता. प्रेज द लॉर्ड. मोस्ट ऑफ द लोकांना माहित असेल. परमेश्वराने ही रुथ हेफलिन एक दिवस प्रार्थना करत असताना परमेश्वर तिला म्हणाला की बिल क्लिंटन यांना भेटायचं तू आणि असं करायचं की त्यांना माझा निरोप द्यायचा. बिल क्लिंटनला जाऊन माझा मेसेज दे. रुथ हेफलिनशी परमेश्वर बोलतोय आणि परमेश्वर म्हणाला की त्याला सांग, जर त्याने नाही का गौरव मला दिला नाही तर तो जर चुका करत राहिला, तो जर असंच वागत राहिला तर नाही का त्याच्यावर मला त्याचं नाही का सगळ्या कामाबद्दल त्याला मला ताडण करावं लागेल. रुथ हेफलिनला परमेश्वर म्हणतोय तू बिल क्लिंटनला जाऊन भेट आणि त्याला सांग की जर त्याने त्याचं मन फिरवलं, त्याने सर्व गौरव मला दिला आणि त्याने सगळ्या लोकांसमोर ओपनली पब्लिक समोर जर त्याने नाही का मान्य केलं की त्याने चूक केली आहे तर मी त्याला वाचवेन, मी त्याला नाही का ह्या सगळ्यातून बाहेर काढेल. रुथ हेफलिन परमेश्वराला म्हणाली, प्रभू बरोबर आहे, पण हे कुठे, मी ह्या व्यक्तीला कुठे भेटू, मला नाही माहिती, मी बिल क्लिंटनला कशी भेटू काय. परमेश्वरने तिला एक नाव सांगितलं आणि एक फोन नंबर दिला. परमेश्वर म्हणाला या व्यक्तीला कॉल कर आणि त्या व्यक्तीला सांग मी काय बोललो आहे, तो तुला बिल क्लिंटनशी नाही का भेट करून देईल. मग दुसऱ्या दिवशी प्रार्थना झाल्यानंतर जसं परमेश्वर बोलला होता त्यानुसार या रुथ हेफलिनने त्या व्यक्तीला कॉल केला ज्याचं नाव आणि नंबर परमेश्वराने दिला होता. त्या व्यक्तीशी कॉल केल्यावर ती म्हणाली की मी रुथ हेफलिन बोलतेय इथून या आयर्लंड इथून आणि मला प्रार्थना करत असताना परमेश्वराने गेट्स यांच्या बिल क्लिंटन ओके यांच्यासाठी एक संदेश दिला आहे, जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते त्यावेळेचे. आणि परमेश्वर त्यांना असं म्हणालाय की जे त्यांनी आपलं पाप कबूल केलं आणि मला गौरव दिला तर मी ह्या सगळ्यातून त्यांना वाचवेन आणि असं परमेश्वर बोलला आहे. तर मग ते जे फोनवर पलीकडची जी व्यक्ती होती ना ती म्हणाली 1-2 मिनिटं थांबा. त्यावेळेस टेलिफोन होते ओके. ती म्हणाली 2 मिनिटं थांबा आणि ती व्यक्ती म्हणाली की बिल क्लिंटन माझ्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोल. आणि मग फोन त्यांनी बिल क्लिंटनकडे पास ऑन केला आणि म्हणाले की ह्या बोला, प्रेसिडेंट बोलतायत, लाईनवर आहेत. मग तेच सेम रुथ हेफलिन परत त्यांना म्हणाले की परमेश्वर मी प्रार्थना करत असताना मला भेटला, मला दर्शन दिलं आणि परमेश्वर मला म्हणाला की तुम्ही जे काही केलंय जर त्याची तुम्ही माफी मागताय, तुम्ही परमेश्वराला त्याचा गौरव देताय तर परमेश्वर म्हणतो मी या सगळ्यातून तुम्हाला वाचवेन. बिल क्लिंटन म्हणाले की मला भेटायचंय, तुम्ही मला येऊन भेटा, मी असंच फोनवर कसं नाही का हे करू. पण बिल क्लिंटन म्हणाले तिला की तुमचा मेसेज जर परमेश्वरापासून नसेल तर विचार करा तुमची अवस्था काय होऊ शकेल. सो तुमचा मेसेज परमेश्वरापासून, कारण एका देशाच्या राष्ट्रपतीला त्या देशाच्या जनतेसमोर माफी मागायला लावताय, होय मी चूक केली आहे नाही का अशी कबुली करायला सांगताय, साधारण गोष्ट आहे का? साधारण गोष्ट नाहीये, छोटी गोष्ट नाही, खूप डिफिकल्ट आहे एका प्रेसिडेंटसाठी. आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस हे बिल क्लिंटन कोणत्या प्रकरणात गुंतले होते माहिती? मोनिका लुएन्स्की. सगळ्यांना माहित असेल ओके हे जे प्रकरण होते बिल क्लिंटन आणि मोनिका लुएन्स्की बद्दल. मग ही रुथ हेफलिन त्यांना भेटायला व्हाईट हाऊसमध्ये गेली. व्हाईट हाऊसमध्ये त्यांची आणि तिची भेट झाली. ती म्हणाली मला परमेश्वराने सांगितलं, परमेश्वराने मला असं असं बोललं आहे, त्यानुसार परमेश्वर बोललाय की तुम्ही पश्चाताप करा, परमेश्वराचा गौरव परमेश्वराला द्या, तुम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती आहात आणि सगळ्यांसमोर तुम्ही तुमच्या पापाची कबुली करा तर मी तुम्हाला वाचवेल, मी या परिस्थितीतून तुम्हाला सोडवेन असं परमेश्वर म्हणाला आहे. प्रेज द लॉर्ड. ती गेली, जे परमेश्वर बोलला तो मेसेज डिलिव्हर केला. बिल क्लिंटन यांनी विचार केला आणि बिल क्लिंटन म्हणाले ठीक आहे, पण जर ही गोष्ट खोटं निघाली तर काय होईल परिणाम याचा सुद्धा विचार करा. आणि असं झालं की बिल क्लिंटन यांनी अमेरिकेमध्ये सगळ्या लोकांसमोर माफी मागितली. मी तुम्हाला सांगते जानेवारी 1988 मध्ये रुथ हेफलिनला भेटायच्या आधी तुम्ही पाहिजे तर डेट्स वगैरे, डेट आणि या तारखा आणि हा रिपोर्ट चेक करू शकता. हे सगळं नाही का खरी न्यूज आहे. जानेवारी 1988 मध्ये ज्या वेळेस त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावण्यात आले होते की म्हणजे मोनिका लुएन्स्की सोबत असे संबंध, अशा प्रकारे तिचं शोषण केलं, हे केलंय, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ते वाचू शकता. आणि त्यावेळेस बिल क्लिंटन यांनी मध्ये मी असं काही केलंच नाही म्हणून सगळ्या गोष्टी नाही का डिनाय केल्या होत्या, त्यांनी नाकारल्या होत्या, मी काही केलं नाही, हे सगळं खोटं आहे असं म्हणून ओके. त्यांनी जानेवारीमध्ये 1988 नाही 1998 मध्ये त्यांनी टीव्हीवर येऊन ओके व्हाईट हाऊस मधून त्यांनी नाही का टीव्ही साठी एक संदेश दिला होता. But I want to say one thing to the American people.
I want you to listen to me. I'm going to say this again. I did not have sexual relations with that woman, Miss Lewinsky. आणि ते म्हणाले होते, आय डिड नॉट हॅव सेक्शुअल रिलेशन्स विथ दॅट वुमेन मिस लुवेन्स्की. हे त्यांचं विधान होतं की मिस लुवेन्स्की किंवा जी लुवेन्स्की नावाची जी स्त्री आहे तिच्यासोबत माझे काही शारीरिक संबंध नव्हते, हे विधान त्यांनी दिलं होतं. त्याच्यानंतर प्रार्थनेमध्ये रुथ हेफलिनला परमेश्वर भेटला. ती बिल क्लिंटनला जाऊन परमेश्वराचा संदेश देते आणि त्याच वर्षी 1998 मध्ये ऑगस्टच्या महिन्यामध्ये, तुम्ही चेक करा या तारखा, पण ऑगस्ट 1998 मध्ये असं झालं की त्यांच्या विरोधात भरपूर पुरावे वगैरे सगळे आले, पण तरी सुद्धा ते पुरावे असतानाही स्वतः मी ते केलंच नाही हे म्हणणं खूप सोपं होतं त्यांच्यासाठी, पण त्यांनी पश्चाताप केला आणि असं झालं की ऑगस्ट 1998 मध्ये त्यांनी सगळ्या अमेरिकन पब्लिक समोर टेलिव्हिजनद्वारे ते म्हणाले की हो मी ही चूक केली आहे. It becomes clear he wasn't always telling the truth. Over the years, there have been dramatic late-night speeches from the White House, national tragedies and national triumphs, but nothing like the speech that we're about to hear from there tonight. Indeed, I did have a relationship with Miss Lewinsky that was not appropriate. In fact, it was wrong. It constituted a critical lapse in judgment and a personal failure on my part, for which I am solely and completely responsible. I misled people, including even my wife. I deeply regret that. That's where the 90s took us. The President of the United States had to testify under oath about a woman in the Oval Office. This would have been inconceivable in the time of John F. Kennedy. But the 90s weren't the 60s. President Clinton's mea culpa sparked a lot of reaction from people who watched his speech from New York. I still like him as the president. To California. He should have laid more of his cards on the table. There was skepticism in Houston. What else has he lied about? And cynicism in Minneapolis. If Hillary don't mind, then it shouldn't be anyone else's business. माझे त्या स्त्री सोबत मोनिका लुएन्स्की सोबत मिस लुएन्स्की सोबत माझे असे अनैतिक संबंध होते. ही चूक मी केली आहे पूर्ण अमेरिकन पब्लिक समोर. ओके, टीव्ही शोवर ओपनली हे अमेरिकेचे राष्ट्रपतींनी आपली चूक कबूल केली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहितीये त्याच्यानंतर ते एनी हाऊ केस झाली, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, पण त्यातून ते वाचले. बऱ्याच लोकांना बाकीच्या गोष्टी माहित आहेत, परंतु ना मी ज्या वेळेस ह्या काही गोष्टी समजल्या मी इतकी आनंदी होते की परमेश्वर कोणाचाच नाश होऊ देत नाही. कधी कधी आपण हे न्यूज ऐकतो आणि आपण नाही का नावं ठेवतो, शिवीगाळी करतो, आपण म्हणतो असंच झालं पाहिजे, हे लोक असे करतात, हे करतात, असं आपण नाही का त्या रागाने त्या द्वेषाने भरतो. पण परमेश्वराचं अंतःकरण पहा, त्या व्यक्तीलाही परमेश्वर पश्चातापाची संधी देतोय, त्या व्यक्तीचाही विचार करतोय. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये त्यावेळेस नाही का अमेरिकेच्या प्रेसिडेंटची सेकंड इनिंग किंवा सेकंड हिअरिंग चालू होती की पहिले 5 वर्ष झालं. अमेरिकेमध्ये एखादी व्यक्ती केवळ आयुष्यामध्ये 2 वेळा प्रेसिडेंट बनू शकते, फक्त 10 वर्ष नाही का हे करू शकते. त्यावेळेस त्यांच्या नाही का सेकंड प्रेसिडेंटशिप साठी नाही का चालू होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्यांचं नाही का गोष्टी वाचा, तुम्हाला खूप भरपूर प्रमाणामध्ये भेटेल. तुम्हाला माहितीये बिल क्लिंटन साठी रुथ हेफलिन एक स्पिरिच्युअल मदर सारखी झाली होती, त्यांची आत्मिक आई. जोपर्यंत बिल क्लिंटन होते तोपर्यंत त्यांचा दशमांश किंवा त्यांचं स्पेशल दान ते ॲशलँडला पाठवायचे. हालेलुया. जी जागा त्यांच्या आई वडिलांना परमेश्वराने दिली होती तिकडे सतत नाही का बिल क्लिंटन यांच्याद्वारे त्या ठिकाणी आर्थिक मदत पुरवली जायची, स्पेशल ऑफरिंग किंवा ते दिलं जायचं. असा आपला परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन घेऊन उभं राहताना, शद्रक मेशक अबेदनेगो दानिएल ह्यांना फरक नाही पडला. मारायचंय मारा, सिंहाच्या गुहेत टाकायचंय टाका, आगीमध्ये टाकायचंय टाका, आम्ही आमच्या परमेश्वराला विकलेलो आहोत. हालेलुया. आणि परमेश्वराने त्यांच्याद्वारे पूर्ण देश बदलला, संविधान बदललं, त्या देशाच्या राजाच्या मनामध्ये काम केलं. पूर्ण पृथ्वीवर परमेश्वर जो यांचा परमेश्वर आहे, पृथ्वीवर कसं ओळख पोचली माहिती, शद्रक मेशक अबेदनेगो आणि दानिएलाचा परमेश्वर तो खरा परमेश्वर, असं नाही का ओळख पोचली. तिच्याद्वारे सुद्धा नाही का एक व्यक्ती ओपनली पश्चाताप करते आणि परमेश्वर त्याच्या शब्दाप्रमाणे त्या व्यक्तीला वाचवतोय. हालेलुया. आजही परमेश्वर अशा एका व्यक्तीकडे पाहतोय
की जो सरेंडर्ड लाईफ जगेल. त्याच्याद्वारे परमेश्वर संजीवन आणणार, त्याच्याद्वारे परमेश्वर नाही का मोठमोठे बदल घडवणार, त्या व्यक्तीद्वारे परमेश्वर महान कृत्य करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असे लोक ह्या पृथ्वीवर होऊन गेलेत. हे तर मी तुम्हाला 1998 मधली आणि सुरुवातीच्या 1940च्या काळातल्या गोष्टी सांगते. त्याच्या आधीच्या काळात सुद्धा 1800व्या शतकामध्ये इतक्या सुंदर गोष्टी घडल्यात, असं लोक जगलेत. बायबल सांगतं परमेश्वर काल युगानुयुग समान आहे. अजुसा स्ट्रीट रिवायवलचा गौरव ज्यावेळेस घेण्यात आला त्यावेळेस भविष्यवाणी झाली होती की फॉर 100 इयर्स, ओके, 1916ला हा गौरव परत स्वर्गामध्ये घेतला गेला. 100 वर्षासाठी नाही का हा गौरव नाही का आता ह्या पृथ्वीवर उतरणार नाही. आता आहे 2026. आपण त्या पिरियड मध्ये आहोत. परमेश्वराने अब्रामाद्वारे सांगितलं होतं की तुझी संतती जी आहे ना ती 400 वर्षासाठी नाही का परकीय लोकांचं, मिस्री लोकांचं दास्य करील. परंतु ज्या वेळेस मोशे त्यांना सोडवून आला तेव्हा 400 वर्ष झाली नव्हती, तर इस्रायल लोकांना इजिप्त देशामध्ये राहून 430 वर्ष सुरू झाली होती. 30 वर्ष उशीर झाला होता, एक्स्ट्रा 30 वर्ष ते लोक राहिले होते. आजही आपण त्या पिरियड मध्ये आहोत की तो गौरव परमेश्वर बोलला होता जो उतरणार आहे, आज डिले झालाय. बट वी आर इन दॅट फेज की ती ग्लोरी उतरणार, ते संजीवन आणि त्या गोष्टी पुन्हा घडणार. कदाचित परमेश्वराला तशी एक व्यक्ती अजून सापडत नाहीये ज्याद्वारे परमेश्वर ह्या गोष्टी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. साधारण जगणं सोडा, अद्भुत गोष्टी करणाऱ्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. देवाला तुमच्याद्वारे कामं करायचे, देवाला तुमच्याद्वारे ह्या समाजामध्ये त्याची महानता दाखवायची, म्हणून तो आपल्याला त्याचं मंदिर म्हणतो. आम्ही गेले 2 दिवस पती पत्नीने का प्रार्थना करताना एक विशेष प्रेयर पॉइंट बोलतो. आपण आपल्या शरीरासाठी आभार म्हणतो, पण आम्ही आमच्या शरीराला सांगतो, आम्ही आमच्या शरीराला म्हणतो की हे शरीर तू किती मौल्यवान आहे, तू किती नाही का प्रिव्हिलेज्ड आहेस, तू किती आशीर्वादित आहे की परमेश्वर नाही का तुला त्याचं वस्ती स्थान म्हणतो. परमेश्वरांच्या ज्यावेळेस मोशेला नाही का मंदिराचा नमुना दिला होता, सगळ्या गोष्टी कशा असल्या पाहिजे, पडदे कुठे असले पाहिजे, किती अंतर ठेवलं पाहिजे, वेती कुठे असली पाहिजे, आतमध्ये काय गोष्टी आहेत, तंतोतंत तशा बनवायला सांगितल्या होत्या. गॉड इज झिलस अबाउट हिज टेम्पल. आवेश आहे त्याच्या मंदिराबद्दल. आणि त्याच रंगाचे तसलेच पडदे, तेच धातू, त्याच सगळ्या गोष्टी, तेच सगळं त्याच प्राण्यांचे काय म्हणतात चामडं वगैरे हे सगळं वापरून गोष्टी मंदिर बनवण्यात आलं होतं. जसं परमेश्वर बोलला तसं, ओके, टॅबरनॅकल. प्रेज द लॉर्ड. मग मी त्याचं मंदिर आहे, माझ्यामध्ये कधी कमतरता राहू शकत नाही. तुम्ही जर त्या परमेश्वराचं मंदिर आहात, देवाने विचारपूर्वक बनवलंय की किती उंची पाहिजे, कोणता रंग पाहिजे, कसं बोलणार, कसं चालणार. बायबल सांगतं परमेश्वराला त्याच्या मंदिराबद्दल तो खूप आवेश आहे. त्याचं मंदिर हे प्रार्थनेचं घर आहे. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. देवाचा आत्मा असंच नाही का कुठेही वास करत नाही. जर तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही किती प्रिव्हिलेज्ड आहात. आम्ही आमच्या शरीराला सांगतो की हे शरीरा तू किती आशीर्वादित आहे, तुझ्यामध्ये कधी आजार येऊ शकत नाही, कधी कमजोरी येऊ शकत नाही, कधी निराशा येऊ शकत नाही, कारण हे परमेश्वर त्याचं मंदिर जर म्हणत आहे तिथे सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत. प्रेज द लॉर्ड.